नमस्कार, मी अजय जयकर. स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपल्यासोबत अनंत गीते साहेब 32 रायगड लोकसभेचे उमेदवार आहेत आणि जवळजवळ 7 मेला मतदान आता आहे. दिवस फार कमी राहिलेले आहेत. तर गीते साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच एक न्यूज चॅनेलमध्ये ओपिनियन पोल आला आणि त्या ओपिनियन पोलमध्ये तुम्ही 32 रायगडचे उमेदवार म्हणून तटकरेंपेक्षा आघाडीवर आहात. तर नक्की 7 मेला मतदान होईल, 4 जूनला मतमोजणी होईल, असंच एकंदरीत गणित असू शकतं का? मी इंडिया आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी अधिकृत उमेदवारी जाहीर केली. इंडिया आघाडीचे घटक पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी असे हे प्रमुख आपल्या ह्या मतदारसंघातले आघाडीचे पक्ष आहेत. या सर्वच आघाडीच्या घटक पक्षांनी अतिशय उत्स्फूर्तपणे माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि आता सर्वच घटक पक्ष हे सक्रियपणे माझ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. वातावरण पूर्णपणे अनुकूल आहे आणि त्यामुळे जे आता ओपिनियन पोल येत आहेत ही वास्तविकता आहे, हे सत्य आहे. कारण रायगडच्या जनतेनं हा निर्णय घेतला आहे, रायगडच्या मतदारांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच विक्रमी मताने रायगडचा मतदार मला विजयी करेल असा माझा विश्वास आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. सध्या आपल्या राज्याच्या ज्या मंत्री आहेत आदित्य तटकरे, त्या त्यांच्या प्रचार सभेमध्ये नेहमी तुमच्यावर अशी टीका करत असतात की गीते साहेब हे पंचवार्षिक योजनेप्रमाणे आहे, खासदार झाल्यानंतर ते मतदारसंघात कुठेही झळकत नाही. तर ह्या टीकेला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्याल? खरं म्हणजे कोणाच्या टीकेची दखल घेण्याची मला अजिबात आवश्यकता नाही आहे. मी खूप भाग्यवान आहे. कदाचित कोकणातला मी एकमेव भाग्यवान असेल ज्याला सलग 6 वेळा खासदार होण्याचं भाग्य लाभलं. 11वी लोकसभा, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा, 15वी लोकसभा आणि 16वी लोकसभा. जे कोणी माझ्यावर अशा प्रकारची टीका करतात ते माझा अपमान करत नसून ज्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकणातील मतदारांनी मला सलग 6 वेळा खासदार बनवलं त्या मतदारांचा ते अपमान करतायत. ही त्या मतदारांचा अपमान आहे आणि त्यामुळे मला त्याची दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. 7 मेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये रायगडचा मतदारच माझ्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर देईल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. सध्या तुम्ही आणि तुमचे घटक पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की ह्या वेळेला मुस्लिम समाज आहे तो तटकरेंच्या सोबत राहणार नाही. आणि असं तुम्ही ज्या वेळेला वक्तव्य समाज माध्यमांच्या समोर केलं त्यावेळेला महायुतीचा पहिला मेळावा पोलादपूरमध्ये झाला, माणगाव इथे झाला आणि तिथं झाल्याच्या नंतर तिथे भरत गोगावले होते, सुनील तटकरे होते. त्यांनी सांगितले की उगाच दिशाभूल करण्याचं काहीतरी विरोधक अशा पद्धतीने प्रयत्न करतात. परंतु त्यांनी मला वाटतं तटकरेंनी त्या गोष्टीचा एवढा धसका घेतला की त्यांनी दापोली येथे अल्पसंख्याक मेळावा घेतले, दुसऱ्या ठिकाणी अल्पसंख्याक मेळावा घेतला. मग जर काय त्यांच्या पाठीमागे मुस्लिम मतदार आहेत आणि राहतील असं त्यांचं मत आहे तटकरेंचं, पण तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला पण त्याच्यानंतर पहिल्यांदा त्यांना अल्पसंख्याकांचे मेळावे घ्यावे लागले. मध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली? खरं म्हणजे तटकरेंचं राजकारण हे विश्वासघाताचं राजकारण आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकांचा विश्वासघात केलेला आहे. मागच्या लोकसभेला ते जे उभे राहिले होते ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभे राहिले होते आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी ती निवडणूक लढवली होती. मी त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा उमेदवार होतो. तेव्हा ते गावागावात मोहल्ल्यात जाऊन सांगत, ज्यावेळेला आमचे कार्यकर्ते प्रचार करत किंवा गीते साहेबांसारखा सज्जन कार्यकर्ता, गीते साहेबांसारखा अतिशय सच्चिल उमेदवार, निष्कलंक उमेदवार, स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार, कुणालाही त्रास न देणारा, उपद्रव न करणारा उमेदवार असा असताना सुद्धा मुस्लिम समाज ह्याला मत का देत नाही, तुम्ही ह्यांना मतं का देत नाही गीते साहेबांना? त्यावेळेला हेच तटकरे मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन सांगायचे. जेव्हा मुस्लिम समाज हा प्रश्न माझ्या संदर्भात त्यांना विचारायचे तेव्हा हेच तटकरे त्या मोहल्ल्यात जाऊन सांगायचे की गीते भले चांगले असतील पण गीतेला मत म्हणजे मोदीला मत. काय सांगायचे? गीतेला मत म्हणजे मोदीला मत. आता तेच तटकरे मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे आता नेमका समाज काय निर्णय घेतात तो घेईल किंवा किंबहुना त्या समाजाने तो निर्णय घेतलेला आहे आणि मग त्या निर्णयाचा परिणाम 7 मेला तटकरेंना अनुभवायला मिळेल.
मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या जे काही सुनील तटकरे आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे माणसं आहेत ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की 6 मतदारसंघापैकी 5 आमदार त्यांच्याकडे आहेत. परंतु गीते साहेब, दापोलीमध्ये संजय कदम तुमच्यासोबत आले, त्यांच्या पाठीमागं राष्ट्रवादीची 81,000 मतं होती. भास्कर जाधव गुहागरमध्ये आहेत, ते तुमच्यासोबत आमदार म्हणून आहेत. महाड विधानसभा जर आपण पाहिली तर ज्या काही स्नेहल जगताप आहेत त्या तुमच्यासोबत आलेल्या आहेत, त्यांची 81,000 मतं तुमच्यासोबत आलेली आहेत. श्रीवर्धन मतदारसंघ हा सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ आहे. हा तटकरेचा मतदारसंघ, आपण त्यांना सोडूया. अलिबाग मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्ष तुमच्यासोबत आला, तिथं तुम्हाला 81,000 मतं शेतकरी कामगार पक्ष पडलेली आहेत. पेनमध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्ष तेवढ्याच जोमाने आहे. म्हणजे मित्रांनो, जनतेमध्ये असा विरोधाभास निर्माण करायचा की 6 पैकी 5 आमदार यांच्याकडे आहेत, परंतु तेवढीच तुल्यबेल्य लढत हे आकडेवारीनुसार आहे आणि ही गोष्ट समोरचे जे मतदार आहेत त्यांच्या लक्षामध्ये येत नाही. म्हणून हा प्रश्न मी उपस्थित केला. आणि महत्वाचे प्रश्न म्हणजे जे 6 पैकी 5 आमदार आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे 2 गट पडल्यामुळे त्या सुद्धा मतांचं विभाजन होणार आहे. म्हणून समोरचे म्हणतात की आम्ही 3 लाख मताधिकांनी निवडून येऊ. तर अशी परिस्थिती एकंदरीत आकडेवारीनुसार असताना हे जनतेला सांगतात आम्ही 3 लाख मतांनी निवडून येऊ, म्हणजे त्यांच्या पाठीमागं काही नाही. परंतु मी आज आकडेवारी सांगितली तर किती साहेब, माझ्या थोडासा अभ्यासपूर्ण विश्लेषणाबद्दल काय सांगा? हे विश्लेषण आपण बरोबर केलेलं आहे. त्यांच्यासोबत गेले ते आमदार गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर जनता गेलेली नाही, मतदार गेलेला नाही, कार्यकर्ता गेलेला नाही. शिवसेनेचे जे गद्दार आहेत त्यांच्या पाठीशी कुणी गेलेलं नाही, राष्ट्रवादीचे जे गद्दार आहेत त्यांच्याबरोबर कुणी गेलेलं नाही. कार्यकर्ता हा मूळ पक्षाच्या बरोबर आहे, शिवसेनेच्या बरोबर आहे, मतदार शिवसेनेच्या बरोबर आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यावर मतदारावर काही विपरीत परिणाम झालेला नाही. उलट जे मागच्या वेळेला सगळे माझ्या विरोधात होते, मागच्या वेळेला काँग्रेस माझ्या विरोधात होती, मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या विरोधात होती, मागच्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष माझ्या विरोधात होता, ह्या वेळेला नेमकं उलट आहे की यावेळेला माझ्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष माझ्यापेक्षा दुप्पट हिमतीनं माझ्या बरोबर उभा राहिलेला आहे. माझ्याबरोबर शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, माझ्याबरोबर काँग्रेस आहे आणि त्यामुळे हे सगळे जे विरोधात होते ते आज सगळे माझ्या सोबत आहेत. मागच्या वेळेला भास्कर जाधव माझ्या विरोधात होते, ते आज माझ्या बरोबर आहेत. मागच्या वेळेला संजय कदम माझ्या विरोधात होता, तो आज माझ्या बरोबर आहे. मागच्या वेळेला नाना जगताप, माणिकराव जगताप हे माझ्या विरोधात होते, स्नेहल जगताप माझ्या बरोबर आहे. त्यामुळे आता ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. मतदार माझ्यासोबत असल्यामुळे आणि रायगडच्या मतदारांनी आणि रत्नागिरीच्या मतदारांनी हा निर्णय केला असल्यामुळे या निवडणुकीमध्ये किमान 2 लाखापेक्षा अधिक मतांनी माझा विजय होईल. तटकरे साहेब, गीते साहेब, तटकरे साहेब तुमच्यावर नेहमी टीका करत असतात की गीतेंनी केलेलं एक तरी काम दाखवा, म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये जाहीरपणे सांगितलेलं की गीतेने केलेलं एक तरी काम दाखवा आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. तर मी माझ्या विभागामध्ये राहतो, त्या रामराज विभागामध्ये एक सेटचं काम तुमच्या खासदार असताना निधीतून झालेलं आहे 20 लाखाचं. आणि आज बरोबर शनिवार आहे, त्या सुद्धा मी शनिवारी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यावेळेला त्या शनिवारच्या बाजारपेठेमध्ये उन्हाताना ते जे बाहेरचे दुकानदार बसायचे, आज त्या सावलीमध्ये मस्त शांतमध्ये बसतात, त्यांचा बिझनेस करतात. पावसाळ्यामध्ये अजिबात कोणाला त्रास होत नाही, कारण का माझं कार्यालय पण तिथंच आहे. म्हणून एक मी व्हिडिओ माझ्या डोक्यामध्ये आला की हा व्हिडिओ म्हणून तटकऱ्यांना सांगावा, जेणेकरून 1 लाखाचं बक्षीस माझ्या काही गरीब पत्रिकांना मिळू शकतं. परंतु अशा पद्धतीचं काही बक्षीस मला अजूनपर्यंत मिळालं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल त्यांनी फॉर्म भरला 18 तारखेला, त्यावेळी सुद्धा त्यांनी फेसबुक पोस्टवर सांगितलं की अशा पद्धतीने गीतेने केलेलं एक जरी काम दाखवा आणि बाकीचे 1 लाख बक्षीस मिळवा. त्याच्यानंतर गीते साहेब तुम्हाला त्याच्यावर कमेंट यायला लागल्या माझ्या त्या व्हिडिओवर की गीते साहेबांनी इथे काम केलेले, मला पण बक्षीस पाहिजे, तुम्ही इथे काम केलं, मला पण बक्षीस पाहिजे. आणि मला सगळेजण बोलले तुझी चांदी झाली, तुला 1 लाख रुपये मिळतील. परंतु अशी काही वस्तुस्थिती नाही आहे. म्हणून तुमच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करत असताना मी पुराव्यासकट काही तुमच्या विकास कामांचे व्हिडिओ दाखवले असताना सुद्धा उगाच तुम्हाला अशा पद्धतीने टार्गेट का केले जाते? नाही, त्यांच्याकडे माझ्या विरोधात बोलण्यासारखं सांगण्यासारखं काही नाहीये. ते माझ्यावर कुठलीही टीका करू शकत नाही, फक्त जनतेची दिशाभूल करू शकतात. आता ही दिशाभूल ते करतायत हे तुम्हीच तुमच्या चॅनलने सिद्ध करून दिलेले आहे. खरं म्हणजे 1 लाख रुपये तुमच्या खात्यात ते यायला पाहिजे होते, त्यांनी पाठवावेत. असं मी सुद्धा त्यांना सूचना करीन की आपल्या खात्यामध्ये 1 लाख पाठवावे. पण आता हे तुम्ही दाखवल्यानंतर त्यांनी दर पण कमी केला, आता 1 लाखाचा 1,000 केलाय. आता 1 लाख नाही झाले, आता म्हणतात 1,000 रुपये देऊ. त्यामुळे तो दरही कमी आलेला आहे. काही दिवसानंतर तो शून्यावरती येईल. कारण का, हे फसवणूक आहे आणि फसवणुकीने किती काळ तुम्ही मतदारांना फसवाल. मतदार एकदा फसेल, दोनदा फसेल, मतदार वारंवार फसत नाही. यापुढे या सगळ्या फसव्या भूमिकांमधले तटकरेंच्या यापुढे रायगडचा मतदार अजिबात फसणार नाही, याची जाणीव त्यांना सुद्धा
झालेली आहे आणि म्हणून मग उगाचच बेछूट आरोप करायचे, निराधार आरोप करायचे, अशा प्रकारचं राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे. ते राजकारण त्यांना लखलाभो. मला त्याची दखल घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. माझा पूर्ण विश्वास रायगडच्या मतदारांवरती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की रायगडचा मतदार मला विक्रमी मताने विजयी करेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न गीते साहेबांच्या विकास कामांचा. मी गीते साहेबांची बाजू घेऊन बोलत नाहीये. गीते साहेब, अलिबागमध्ये लोकल ट्रेन आणण्याचा सगळ्यात जास्त जर कोणी प्रयत्न केले असेल तर तुम्ही मंजूर करून ते गोष्टी पूर्ण केलेला एकमेव खासदार हे गीते साहेब आहे. एवढ्या वर्षात कुणीही प्रयत्न नाही केले. आणि तुम्हाला मला एक सांगावंसं वाटतंय की तटकरे साहेब निश्चित त्यांच्यावर आरोप करू दे, परंतु मी एक पत्रकार म्हणून अभ्यास करत असताना गीते साहेबांनी ट्रेन मंजूर केलेली होती. कालांतरानंतर ते पराभूत झाले आणि गीते साहेबांनीच मंजूर केलेली जी काही ट्रेन होती त्याच्या लोकसभेमध्ये इंग्लिशमध्ये त्यांनी त्याचा पाठपुरावा घेतला आणि अशा पद्धतीने इथे ट्रेन चालू करण्यासाठी प्रयत्न का करत नाही रेल्वे मिनिस्टर, म्हणजे त्या तुमच्याच कामाचा त्यांनी फरक घेतला. आता तुम्हीच केलेलं काम ते मान्य करतात लोकसभेमध्ये, देशातील सर्वोत्तम लोकसभेमध्ये ते सांगतात सभागृहामध्ये की बाबा ही ट्रेन यायला पाहिजे, तुम्ही मंजूर केली आहे. मग ते असे का बोलतात की तुम्ही काहीच काम केलेलं नाही? ही एक दिशाभूल नाही वाटत जनतेची तुम्हाला? मला मागच्या टायमाला मी तुमची मुलाखत घेतली त्यावेळी तो प्रश्न राहून गेला, परंतु हा प्रश्न तुम्ही ट्रेन मंजूर केली आणि एवढा महत्वाचा प्रोजेक्ट जो कधीही कोणी, मी माझं स्वप्न होतं ते एवढं स्वप्न अलिबागकरांचं तुमचं पूर्ण तुम्ही होणार, लोकांना रोजगार मिळेल आणि सांगतात की गीते साहेबांनी काही केलेलं नाही. खरं म्हणजे अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबागला येतात आणि मग या पर्यटकांना सुविधा देण्याकरता विशेष करून ज्या पायाभूत सुविधा असतात त्यामध्ये रेल्वे ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी पहिला निर्णय घेतला की मुंबई आणि अलिबाग हे रेल्वेनं जोडायचं. त्याला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी घेतली, त्याला RCFची मंजुरी घेतली, कारण अगोदर प्रस्ताव होता नवीन रेल्वे लाईन टाकण्याचा. पण नवीन रेल्वे लाईन टाकायची म्हटले की भूसंपादन आलं की विरोध आला आणि मग ते वेळेवर प्रकल्प होणं कठीण आहे. म्हणून मग तो निर्णय मी बदलायला लावला आणि एक्झिस्टिंग आता जी RCFची लाईन आहे रेल्वेची गुड्स व्हेकलची त्याच्यावरच प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. तशाप्रमाणे रेल्वे मंत्रालयाला पत्र दिलं, रेल्वे मंत्रालयाने RCFला पत्र दिलं, RCFने त्याला मंजुरी दिली आहे की आमची हरकत नाही आमची लाईन वापरायला. दुर्दैवानं मागच्या निवडणुकीत पुन्हा काय मला संधी मिळाली नाही, पण या 5 वर्षात काही त्याच्यात झालेलं नाही आहे. कदाचित त्या नियंत्याची भगवंताची इच्छा असावी की आता ती रेल्वे, अलिबागची रेल्वे खासदार म्हणून मी सुरू करावी. आता ती संधी मला निश्चितपणे या 7 मे नंतर चालून येणार. मी शेवटचा प्रश्न विचारतो गीते साहेब. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सध्या 5 आमदार सुनील तटकरे यांच्या सोबत जाणार आहेत त्या आमदारांमध्येच अशी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की काही जाहीर सुद्धा बोलून दाखवलेलं आहे व्यासपीठावरून की गीते साहेब तटकरे साहेब आम्ही तुम्हाला मदत करतोय, परंतु तुम्ही आम्हाला मतदान कराल का विधानसभेला? कारण का पावसाळ्यात तर विधानसभेची निवडणूक आहेत, माझी सुद्धा काही लोकप्रतिनिधींची पुनरून चर्चा होते, तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा भीती आहे की तटकरे साहेब आम्हाला विधानसभेला मतदान करतील की नाही. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? तटकरे हे त्याच्यावरती विश्वास कोणीच ठेवणार नाही, कारण आतापर्यंत जे ज्यांना सोबत घेऊन ते मोठे झाले त्या प्रत्येकाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आहे. तर तो अनुभव या 5 आमदारांना सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव आहे त्या आमदारांना, म्हणून ते घाबरतायत. त्यात गैर काही नाहीये. ही शंका त्यांनी उत्पन्न करणं किंवा अशी शंका घेणं यामध्ये चुकीचं काही नाहीये, कारण हा सुनील तटकरेंचा इतिहास आहे. गीते साहेब, तुमचं 7 मे रोजी मतदान आहे आणि माझ्या या व्यासपीठावरून, माझ्या शाळेच्या व्यासपीठावरून तुमचे जे मतदार आहेत 16 लाखपेक्षा अधिक, या 16 लाखपेक्षा अधिक मतदार 7 मेला मतदान करणार आहेत, त्यांना काय संदेश द्या तुमच्या वतीने? खरं म्हणजे अजूनही आपल्या महत्त्वाचे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प रायगड रत्नागिरी कोकणाचे प्रलंबित आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, तो लवकरात लवकर पूर्ण करणं हे माझं प्रथम कर्तव्य असेल. त्याचबरोबर आता आपण यापूर्वी चर्चा केली ती मुंबई अलिबाग रेल्वे सुरू करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, त्यालाही प्राधान्य दिलं जाईल. सागरी महामार्ग आहे जो गेले अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे, तोही पूर्ण आपल्याला करायचा आहे, त्या दृष्टीने माझे निश्चित प्रयत्न असतील. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल इंडस्ट्री आहे, परंतु त्या इंडस्ट्रीतून रोजगार काय उपलब्ध होत नाही आहे आणि म्हणून रोजगाराभिमुख एखादा उद्योग आणता आला तर तोही आणण्याचा प्रयत्न मी निश्चितपणानं करणार आहे. त्यामुळे
रायगड तसं पाहायला गेलं तर मुंबईच्या जवळ आहे, पण मुंबईच्या जवळ असून सुद्धा जो विकास, भौतिक विकास किंवा आर्थिक विकास, विकासाच्या अनेक संकल्पना असतात, पण प्रामुख्यानं आर्थिक विकास हा जो होणं आवश्यक होता तो आजही झालेला नाही आहे. तर तो आर्थिक विकास होण्याकरता जे जे प्रयत्न करणं आवश्यक आहे ते निश्चितपणे भविष्यामध्ये मी करणार. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी विसरलेलो होतो, परंतु मला गीते साहेबांना विचारायचं आहे. गीते साहेब, अलिबागमध्ये, आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये उमटे धरण आहे, तुम्हाला माहिती आहे असेल. त्या उमटे धरणामध्ये 2022 मध्ये स्वतः सुनील तटकरे गेले, तिथं गाड्यांनी तो धरण भरला असल्या कारणाने विभागातील लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. एकेकाली तो संपूर्ण उमटे धरण अलिबागमध्ये पाणी पुरवठा करायचा आणि त्या गोष्टीला 2 वर्ष उलटून गेलेली आहेत. त्यांचा खासदारकीचा कार्यकालही संपलेला आहे. तिथे जाऊन त्यांनी फोटोशूट वगैरे केले. आजची गीते साहेब अशी परिस्थिती आहे की लोकांना 4 दिवस अडकून पाणी येते. तर माझी तुम्हाला एक वैयक्तिक विनंती आहे की तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर कोणीही त्या धरणातला गाळ काढण्याकडे लक्ष दिलं नाही आहे. आमदार असतील महेंद्र दळवी, हे सुद्धा तटकरे साहेबांच्या सोबत होते त्यावेळी. त्याच्यामध्ये 5-6 ट्रक किंवा 10-12 किंवा 20 ट्रक काढले असतील. आज बिचारा तिथला तटकरेंच्या तिथं जाऊन पाय लागलेलं होतं, तिथला गाली निघाला नाही. आज आम्हाला 4 दिवसांनी अतिशय खराब पाणी प्यायला मिळतंय. तर मी एक त्या अलिबाग मधला किंवा त्या विभागातून ते धरणाचा पाणी पिणारा एक त्रस्त नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर किंवा जिंकून आल्यानंतर त्या धरणातला गाळ काढण्याकडे लक्ष द्याल. जरूर आपली सूचना रास्त आहे, कारण शेवटी पाणी म्हणजे जीवन आहे. आणि आजही आपल्याकडे जर पाण्या वाचून लोकांची जर गैरसोय होत असेल तर निश्चितपणे त्या धरणातील गाळ काढण्याकरता जे आवश्यक प्रयत्न आहेत ते निश्चितपणे केले जातील. आणि पुन्हा जसं सुरुवातीला उमटे धरणाचं पाणी सर्वत्र सर्वांना उपलब्ध होत होतं त्याच प्रकारे ते मिळेल या दृष्टीने प्रयत्न निश्चित केले जातील. तर आपल्यासोबत 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते साहेब होते. त्यांनी आपल्याला भरपूर वेळ दिला, त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. इथेच थांबतो. धन्यवाद.